श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 31 मार्च. मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा असेल. या महिन्यात तुमच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडतील, कोणत्या क्षेत्रात विशेष प्रगती होईल आणि कोणत्या बाबतीत संयम ठेवणे आवश्यक असेल. आर्थिक, कौटुंबिक, करिअर, आरोग्य आणि प्रेम जीवनात ग्रहांची स्थिती तुम्हाला काय संकेत देत आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना स्थैर्य आणि प्रगतीचा संदेश घेऊन येणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. काही जुने अडथळे दूर होतील आणि नवीन संधी समोर येतील. महिन्याच्या सुरुवातीला थोडा मानसिक गोंधळ जाणवू शकतो, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता मजबूत होईल. या महिन्यात तुम्ही स्वतःच्या ध्येयांबद्दल अधिक गंभीर व्हाल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. मित्रपरिवार आणि कुटुंबियांची साथ लाभेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा उंचावेल. मात्र कोणत्याही गोष्टीत घाई गडबड टाळा. संयम आणि शिस्त यामुळे यश अधिक निश्चित होईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने मार्च महिना वृषभ राशीसाठी अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा दिसून येईल. काहींना बढती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कामाचा ताण थोडा वाढू शकतो, पण तुम्ही तो समर्थपणे हाताळाल. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल. व्यावसायिकांसाठी हा महिना विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळतील. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. तंत्रज्ञान, शेती, बांधकाम, कला आणि सौंदर्य क्षेत्रातील व्यवसायांना विशेष लाभ होईल. महिन्याच्या शेवटी एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या मार्च महिना स्थिरता देणारा आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. काही जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळा. घरगुती गरजांवर खर्च वाढू शकतो. दुसऱ्या आठवड्यात अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे बजेट नियोजन आवश्यक आहे. शेअर बाजार किंवा मालमत्ता गुंतवणूक विचारपूर्वक करा. आर्थिक व्यवहारात कागदपत्रे नीट तपासा. महिन्याच्या अखेरीस आर्थिक समाधान मिळेल आणि बचत वाढेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मध्यम राहील. सुरुवातीला थोडा थकवा जाणवू शकतो. कामाचा ताण शरीरावर परिणाम करू शकतो, त्यामुळे योग्य आहार आणि विश्रांती आवश्यक आहे. डोकेदुखी, मानदुखी किंवा पोटाचे किरकोळ त्रास उद्भवू शकतात. नियमित व्यायाम आणि योग केल्यास फायदा होईल. ध्यानधारणा केल्यास मानसिक शांतता लाभेल. प्रवास करताना काळजी घ्या. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऊर्जा वाढेल आणि आरोग्यात सुधारणा दिसेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो. पालकांची साथ लाभेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. तथापि एखाद्या छोट्या गैरसमजामुळे वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. नवीन ओळखी निर्माण होतील, ज्या भविष्यात उपयोगी पडतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. शिक्षणात सातत्य ठेवा. वेळेचे नियोजन करा. मित्रांच्या चुकीच्या संगतीपासून दूर राहा. तांत्रिक, व्यवस्थापन, कला आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल.
संवाद वाढेल आणि गैरसमज दूर होतील. अविवाहितांना नवीन प्रस्ताव येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण वाढेल. वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडा ताण जाणवू शकतो. घरगुती विषयावरून मतभेद होऊ शकतात. मात्र संयम आणि संवादामुळे नाते अधिक मजबूत होईल. महिन्याच्या शेवटी आनंदाचे क्षण अनुभवता येतील. एकमेकांवर विश्वास ठेवा. उपाय: मार्च महिन्यात अधिक सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही उपाय करा. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. दर सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा. गायीला हिरवा चारा द्या. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. एकूण वृषभ राशीसाठी मार्च महिना प्रगती, स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. करिअरमध्ये संधी मिळतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंद राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संयम, सकारात्मक विचार आणि नियोजनबद्ध कृती यामुळे तुम्हाला मोठे यश मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. तसेच तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एकूणच संयम, नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मार्च महिना तुमच्यासाठी यश, समाधान आणि नव्या संधी घेऊन येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.